सर्वैशाश्रुतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। विघ्नाशयसंसर्णोमि सापरिणां सुश्रुतम् सागरेवं श्रीरातं ज्ञानानन्दमयं विनायकं गुरुं देवो वैष्णवी ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावप्रदायक पुण्यरसस्य ज्ञानेश्वरस्वरूपानमधीमहि श्रीरङ्गनाथगुरुराय श्रीरङ्गनाथगुरुरायवर्यं मोक्षाज्ञानाय क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां सुरे पांडुरंग महाराज कालचं पालकडून आठवली पहिल्या मध्ये टीप काल आपण बघितले अलीकडून जमेल तरी अलीकडून उभं राहिलं होतं जमते त्यांना दिसणार आकाश बरं पेन आहे तिथे घेऊन टेबल वगैरे काल आपण बघितलं काय ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते ज्याच्या नसण्याने जे कार्य निर्माण होत नाही व जे कार्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी असते ते त्या कार्याचे कारण होते किंवा असते. दरवाजा बंद करायला समकत का मोबाईल म्हणतो आता कारण ही कुणाची व्याख्या झाली या कारणाची. वर जे आपण लिहिलं ही व्याख्या कोणाची झाली या कारणाची. त्या कारणामध्ये आता दोन प्रकारची कारण, एक साधारण कारण आणि दुसरं असाधारण. असाधारण म्हणजे मुख्य प्रधान किंवा जे कारण एकाच कार्यासाठी आहे आणि दुसऱ्या कार्यासाठी ती चालत नाही त्याला काय म्हणायचं असाधारण कारण. याचा अर्थ तुम्हाला सोप्या भाषेत जर इथे या ठिकाणी समजून सांगायचं झाल्यास मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. कुलाल म्हणजे कुंभार त्याचं कोण आहे तर अलंकाराला कुलाल चालणार नाही. चालेल का? नाही चालणार. त्याला कोण लागेल? सोनार लागेल. तसं असाधारण कारण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर विशेष कारण आणि साधारण कारणाला कोणतं म्हणायचं? सामान्य कारण. आता ही साधारण कारणाची व्याख्या जर करायची झाली तर याच्यावत कार्यास जे कारण असते त्याचं नाव काय आहे की साधारण कारण. याच्यावर म्हणजे काय? या संपूर्ण विश्वात जे जे कार्य घडायचं असेल त्या सर्व कार्यास ही 9 साधारण कारण लागणार आहे. कुठलंही कार्य घडायचं असेल, मुंगेला जरी चालायचं असेल, एखाद्या माणसाला मारायचं जरी असेल, तुम्हाला तुमची पापणी जरी खालीवर करायची असेल, कोणतंही कार्य असेल त्या कार्याला ही साधारण 9 कारणं लागतात. कुठलंही कार्य घ्या तुम्ही, कारण या 9 कार्याशिवाय ते कारण होणार कार्य होणार नाही. आणि त्याची व्याख्या आपण केलेली काय? हे 9 साधारण कारण हे अवयवहित पूर्वक्षणी पाहिजे. याच्यातील एक सुद्धा कारण असं नाहीये की ज्याच्या असण्याने जे कार्य निर्माण होते आणि ज्याच्या नसण्याने निर्माण होते, असं कधीच नाही. कारण म्हटल्यानंतर ही सर्व कारण आली त्याच्यामध्ये बरं का. असं काही तुमच्या म्हणजे बुद्धीमध्ये असं काही कळू द्यायचं नाही. कसं याच्यातले काही कारण असले तर काही कारण नसले तर चालते, तसं नाही. कारण म्हटल्यानंतर हे सगळे त्याचे काय आहे की उपशाखा आहे, त्याचे काय आहे की वेगळे वेगळे प्रकारचे काय आहे की भेद आहे. म्हणून कोणतंही कार्य घडायचं असेल त्याच्यासाठी
ईश्वर, ईश्वरेच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, प्रागाभाव, अदृष्ट आणि प्रतिबंधक अभाव, ही 9 साधारण कारणं लागतातच. घट करायचं असेल तर सोनार लागणार नाही, सुवर्ण लागणार नाही, पण ही 9 साधारण कारणं लागतील. 9 साधारण कारणं लागतील. आपल्याला अलंकार करायचा असेल, कुलाल लागणार नाही, मृत्तिका लागणार नाही, पण हे 9 साधारण कारणं लागणार. तुम्हाला आता तुम्ही आपल्या घरून इथपर्यंत तुम्ही आला तुमच्या स्वतःच्या घरून, तर ही 9 साधारण कारणं त्याला लागतील. म्हणून जगातील कोणतंही कार्य घडावं असं जर वाटत असेल तर त्याला हे 9 साधारण कारणे लागतात. आणि पहिलं कारण कोण आहे त्याचं? ते ईश्वर. पहिलं कारण आहे ईश्वर, दुसरं आहे ईश्वरेच्छा, तिसरं ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, प्रागाभाव, अदृष्ट आणि प्रतिबंधक अभाव. आता आपण 9 साधारण कारण अगोदर समजावून घेऊ. ईश्वर कुणाला म्हणायचं? आता आपण परवाला मागे शिकलो. कोणाला म्हणायचं? ब्रह्मचैतन्य आणि माया, त्यामध्ये पडलेला माये ब्रह्माचा आभास, आणि तिन्ही म्हणून काय झालं? ते ईश्वर चैतन्य. आता ईश्वर चैतन्य म्हणजे ईश्वर. ईश्वर चैतन्य म्हणजे कोण? ईश्वर. आणि तो सर्वज्ञ आहे. कसा आहे तो? सर्वज्ञ. ईश्वर चैतन्य कसं आहे की सर्वज्ञ. आता सर्वज्ञ म्हटल्यानंतर काय आहे? सर्वज्ञाची व्याख्या ही आहे, या सर्वज्ञ सर्वविद. सर्वज्ञ शब्दाची व्याख्या काय आहे? सर्वविद म्हणजे सृष्टीमध्ये, ही जी संपूर्ण सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये भूत, भविष्य व वर्तमान काळ याच्यावर जेवढे जेवढे पदार्थ असतील, म्हणजे सगळे पदार्थ, त्या पदार्थाच्या स्थूल, सूक्ष्म, भावास किंबहुना स्वरूपास जाणणारे, अर्थात विषय करणारे जे ज्ञान, आणि त्या ज्ञानानं जो संपन्न, त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. सर्वज्ञ शब्दाची व्याख्या आहे. असं मी तुम्हाला एक सरळ अशी काय सांगितली की व्याख्या सांगितली, म्हणजे सृष्टीतील भूतकाळ, आता कोणता काल आहे? वर्तमान काळ. त्याच्यानंतर कोणता काल येणार आहे? भविष्य काळ. बर, जे पदार्थ आहेत ते सर्व सूक्ष्म आहे असं नाही. काही पदार्थ कसे आहेत? स्थूल आहेत. काही पदार्थ कसे आहेत? सूक्ष्म आहे. आता स्थूल पदार्थाचा भाव काय आहे, सूक्ष्म पदार्थाचा भाव काय आपल्याला कळतो का? नाही कळत. आता आपल्याला आपल्या क्षेत्रातील जेवढं कळतं तेवढं दुसऱ्याच्या क्षेत्रातील कळत नाही. आपल्याला आता एक घड्याळ कळतं, घड्याळामध्ये किती वेळ झाली कळते, म्हणजे याचं स्थूल स्वरूप आपल्याला कळते. सूक्ष्म स्वरूप कळतंय का? त्या घड्याळामध्ये जर काही बिघाड झाला तर आपल्याला ते दुरुस्त करता येतं का नाही? आता मोबाईल आहे, मोबाईलचा आपल्याला स्थूल स्वरूपानं मोबाईल कळतो, सूक्ष्म भाव कळतो का त्याचा? नाही. त्याचं स्वरूप कळतं का? ते कसं तयार केलं असेल? नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की जगातील प्रत्येक पदार्थाला एक स्थूल भाव असतो आणि एक सूक्ष्म भाव असतो. एक स्थूल स्वरूप असतं, दुसरं कोणतं असतं? सूक्ष्म स्वरूप. हे द्राक्षे असतील, तुमची शेती असेल, तुमच्या गाड्या, घोड्या, माणसं, हे जेवढे जेवढे प्राणी मात्र असतील, काहीची स्थूल स्वरूप आपल्याला थोडी थोडी कळतात, पण सूक्ष्म स्वरूप कळत नाही. म्हणून सर्वज्ञ कुणाला म्हणायचं की या सर्व सृष्टीमध्ये जे भूतकाळातील पदार्थ होते, आता वर्तमान काळामध्ये काही पदार्थ आहेत, त्याच्यानंतर भविष्यकाळामध्ये काही पदार्थ उत्पन्न होणार आहे, याच्या स्थूल भावालाही जो जाणतो, म्हणजे याच्या स्थूल भावाचंही त्याला ज्ञान आहे, म्हणजे स्थूल स्वरूपाचंही सुद्धा काय आहे? ज्ञान आहे. आणि सूक्ष्म स्वरूपाचंही ज्याला ज्ञान आहे, म्हणजे जगातील स्थूल, सूक्ष्म, भावास किंबहुना स्वरूप याला विषय करणारे जे ज्ञान किंवा जाणणारे जे ज्ञान, आणि त्या ज्ञानानं जो संपन्न, त्याचं नाव काय? सर्वज्ञ. ईश्वर ईश्वरता आहेत, पण त्याला काय म्हणायचं आता? सर्वज्ञ. सर्व ज्याला कळतं त्याचं नाव काय की सर्वज्ञ. कळालं? परत सांगू एकदा? हा, आपल्याला कसं आहे, घाई गडबड करायची नाही, कळल्याशिवाय जायचं नाही पुढे. आता ईश्वर सर्वज्ञ का? ईश्वर सर्वज्ञ का? हा परत एक प्रश्न तयार होणार, तो सर्वज्ञ का? कारण आम्ही जीव आहोत,
तो ईश्वर आहोत, तो ईश्वर आहे. मग आम्ही अल्पज्ञ आहोत, तो सर्वज्ञ का? हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण अल्पज्ञ का आणि तो सर्वज्ञ का. ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला खरं तर साधारण कारणाचं अगोदर विश्लेषण करायला पाहिजे. कसं नियमानं कोणत्या कारणाचं विश्लेषण करायला पाहिजे? साधारण कारणाचं. पण ईश्वर सर्वज्ञ का हे कळण्यासाठी अगोदर तुम्हाला ह्या असाधारण कारणातील उपादान कारणाचं आणि निमित्त कारणाचं अगोदर या ठिकाणी विश्लेषण करून सांगतो आणि नंतर तुम्हाला ईश्वर सर्वज्ञ का हे ताबडतोब कळेल. आता हे थोडं बाजूला ठेवा. आता हे साधारण कारण काय करायचं बाजूला ठेवायचं. आणि कशासाठी आपण हे शिकून राहिलो आता इकडे विश्लेषण कशासाठी करून राहिलो? ईश्वर सर्वज्ञ का आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे तुम्हाला कळालं ना की तो जगातील भूतकालामध्ये, वर्तमान कालामध्ये आणि भविष्य कालामध्ये प्रत्येक पदार्थाच्या स्थूल भावासही जाणतो, त्याच्या स्वरूपासही जाणतो, सूक्ष्म भावासही जाणतो. आणि असं जाणणारं ज्ञान ज्याच्याकडे आहे तो कोण आहे की सर्वज्ञ आहे, तो ईश्वर आहे. मग ईश्वर सर्वज्ञ का हा परत एकदा काय तयार होईल की प्रश्न, तो सर्वज्ञ का. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आता? उपादान कारण आणि निमित्त कारण याच्या व्याख्या बघावं लागेल. केवळ उपादान कारण म्हणजे काय आणि केवळ निमित्त कारण म्हणजे काय. उपादान कारण कशाला म्हणायचं, निमित्त कारण कशाला म्हणायचं. आपण वैशेषिक आणि न्याय या मताचं जर थोडंसं चिंतन केलं त्याच्यामध्ये किती कारणं सांगितलेली आहे आपण शिकलेलो आहोत. आता त्याच्यामध्ये 3 कारणं सांगितलेली आहे. समवायिक कारण, असमवायिक कारण आणि निमित्त कारण. खैरे मला शिकलो कोणी आपण? शिकलो पण ते ध्यानात नाही. आता समवायिक कारणालाच काय म्हणतो आपण? आपलं वेदांत शास्त्रामध्ये कोणती परिभाषा आहे की उपादान कारण. हे बघा आता उपादान कारणाची सरळ व्याख्या आपल्यासमोर मांडतो. ज्याचा कार्यामध्ये प्रवेश होतो, ज्याचा कार्यामध्ये काय होतो? प्रवेश होतो. ज्याच्या विना कार्याचं अस्तित्व राहत नाही, कार्याचं अस्तित्व राहत नाही. किंबहुना कार्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही, त्या कारणास त्या कार्याचे उपादान कारण असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो मी. ज्याचा कार्यामध्ये प्रवेश होतो, ज्याच्या विना कार्याचं अस्तित्व राहू शकत नाही, किंबहुना कार्याचं स्वरूपच सिद्ध होत नाही, त्याला त्या कार्याचं उपादान कारण असं म्हणतात. जे कारण कार्यामध्ये त्याचा प्रवेश असतो. कशामध्ये प्रवेश असतो त्याचा? कार्यामध्ये. जे कार्य चाललं त्या कार्याचं जे कारण आहे तर ते उपादान कारणाची व्याख्या झाली की त्याचा कार्यामध्ये काय असतो? प्रवेश असतो. किंबहुना कार्याचं अस्तित्वच राहू शकत नाही, ते उपादान कारण जर तिथे गेलं नाही, त्या कार्यात जर गेलं नाही तर कार्याचं अस्तित्व टिकू शकत नाही, राहू शकत नाही. किंबहुना त्या कार्याचं स्वरूप सिद्ध होत नाही. हे कळालं तुम्हाला? कळालं. आता ती सोपी व्याख्या सांगतो. आता माती आहे, मृत्तिका आहे. मृत्तिका घटाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. मग मृत्तिकेचा घटामध्ये प्रवेश होतो का नाही? होतो. बर, आपण जर असं म्हटलं की आता घट झाल्यानंतर आपली माती वापस घेऊ, त्याचं अस्तित्व सिद्ध राहतं का? नाही. कारण माती वाचून घटाचं अस्तित्व राहू शकत नाही. बर, आपण मृत्तिका काढून घेतली तर घटाचं स्वरूप तरी सिद्ध होईल का? घटाचं स्वरूप सिद्ध होईल का? म्हणून मृत्तिका घटाचं कोणतं कारण आहे? बबनदादा तुमच्यासाठी ते जास्त गरजेचं आहे. मृत्तिका घटाचं कोणतं कारण झालं? काय बरं? ते मृत्तिकेचा त्या घटामध्ये प्रवेश आहे. मृत्तिके वाचून घटाचं अस्तित्व राहू शकत नाही, किंबहुना घटाचं स्वरूप सिद्ध होत नाही. म्हणून मृत्तिका घटरूपी कार्याचं, हे कार्य लिहिलं ना आपण वरून, कोणतं कारण आहे? उपादान कारण. कळालं? याच्यात काही शंका येणार बाबा असेल तर विचारायचे. सुवर्ण अलंकाराचं कोणतं कारण आहे? का बरं? सुवर्णाचा अलंकारामध्ये प्रवेश होतो. सुवर्णाशिवाय अलंकाराचं अस्तित्व टिकू शकत नाही, किंबहुना अलंकाराचं स्वरूप सिद्ध होऊ शकत नाही. तंतू हे पटाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. उपादान कारण का? तर तंतूचा त्या पटामध्ये प्रवेश होतो. तंतू वाचून त्या पटाचं अस्तित्व राहू शकत नाही, किंबहुना स्वरूप सिद्ध होत नाही. म्हणून मृत्तिका घटाचं उपादान कारण, सुवर्ण अलंकाराचं उपादान कारण
आणि तंतुपटाचं उपादान झालं. आता निमित्त कारणाची व्याख्या. निमित्त कारण म्हणजे काय? जे कार्याहून तटस्थ म्हणजे अलग राहते. कसं राहते ते? तटस्थ राहते म्हणजे काय? अलग राहते. एवढंच नव्हे तर कार्याच्या निर्मितीमध्ये जे हेतू होते, कार्याच्या निर्मितीमध्ये ते काय असतं की हेतू म्हणजे काय की कारण असतं. नाही, ज्याचा कार्यामध्ये प्रवेश होत नाही ते त्या कार्याचं निमित्त कारण आहे. कळालं की जे कार्य निर्माण होत असताना तटस्थ राहते म्हणजे अलग राहते, त्याचा कार्यामध्ये प्रवेश होत नाही, पण कार्याचं निर्माण करण्यामध्ये होण्यामध्ये ते हेतू आहे, कारण आहे. हेतू आहे म्हणजे कोण आहे? ते कारण आहे. त्याला कोणतं कारण म्हणायचं? निमित्त कारण. आता कुलाल म्हणजे कुंभार. घटाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण. मग कुलाल हे घटरूपी कार्याहून अलग राहतो का घटात राहतो? शिरतो अलग राहतो, तटस्थ राहतो. आपण घट आणला तर कुलाल येईल का? नाही. बर, एवढंच नाही, त्याचा कार्यामध्ये प्रवेश नाही, घटामध्ये त्यांचा काय नाही. पण कुलाल जर नसेल तर घट निर्माण होईल का? म्हणून कुलाल घटाचं कोणतं कारण आहे? केवळ निमित्त कारण. सोनार अलंकाराचं कोणतं कारण आहे? कारण सोनाराचा अलंकारामध्ये प्रवेश होत नाही. अलंकाराहून ते कसं असतं? तटस्थ असतं आणि त्याच्याशिवाय अलंकार तयार होऊ शकत नाही. कोष्टी म्हणजे पट तयार करणारे. आता समजा कंपन्या निघाल्या, पण पूर्वी हातमाग जो असायचा ते कोष्टी लोक त्याचं काय करायचे की पट तयार करायचे. कोष्टी या पटात प्रवेश करतो का? नाही. त्याच्यावर कसा असतो? तो तटस्थ असतो, अलग असतो. परंतु कोष्टीशिवाय पट तयार होतो का? नाही. म्हणून हे तुम्हाला कळालं आता काय? सुवर्ण अलंकाराचं उपादान कारण आणि सोनार अलंकाराचं निमित्त कारण. मृत्तिका घटाचं उपादान कारण आणि कुलाल घटाचं निमित्त कारण. तंतू पटाचं उपादान कारण आणि कोष्टी पटाचं निमित्त कारण. तसंच जग. आता काय झालं? हे जग. माया जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. माया जगाचं कोणतं कारण आहे? उपादान. ब्रह्म कोणतं आहे? निमित्त कारण. आता उपादान कारणाची व्याख्या काय सांगितली आपण? की ज्याचा कार्यामध्ये प्रवेश होतो. हे बघा, मृत्तिकेचा घटामध्ये काय आहे? प्रवेश आहे. घटाच्या कोणत्या भागामध्ये मृत्तिका आहे आणि कोणत्या भागामध्ये मृत्तिका नाही? आणि एखादा भाग असा असेल का किंवा ज्या भागामध्ये मृत्तिका नाही? असं नाही. मृत्तिका ही घटाच्या प्रत्येक भागामध्ये आहे, किंबहुना मृत्तिकाच घट रूपानं त्या ठिकाणी प्रतीतीला येते. मृत्तिकाच ही घट रूपानं काय येते? प्रतीतीला. तसं माया जगाचं उपादान कारण म्हटल्यानंतर या जगातील कोणता पदार्थ असा आहे की ज्या पदार्थात माया नाही? ज्या पदार्थात माया नाही हे शब्द अपुरे पडते. नाही, मायेनंच या जगातील सगळे पदार्थ त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ म्हटलं की त्याला काय म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी माया. आणि म्हणून याला आपण जसं मातीचा घट म्हणू, याला आपण सुवर्णाचे अलंकार म्हणू, याला आपण तंतूचं काय म्हणू? पट म्हणू. तसं जगाला माईक पदार्थ म्हटले तुकाराम महाराज. काय म्हटले? मायाकृत, मायापासून निर्माण झालेली पदार्थ. म्हणून तर महाराज म्हटले की एरती माईक किंवा अनेक न लगे माईक पदार्थ. म्हणजे माया जगातील एक काडी असेल, अगदी एक कशी तृण जरी असेल तर त्याच्यामध्ये काय आहे की माया आहे. कारण माया जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. कुठलाही पदार्थ घेतला तर त्याच्यात माया, किंबहुना ती मायाच आहे. फक्त आपल्याला पदार्थ दिसतोय, स्थूल दृष्टीने आपल्याला घट दिसेल, आपल्याला ते माठ दिसेल, रांजण दिसेल, परंतु सूक्ष्म जर चिंतन केलं, कारणाचा जर विचार केला तर सर्व काय आहे? ती मृत्तिका आहे. अलंकार वेगळे वेगळे दिसतील, परंतु सूक्ष्म दृष्टीने विचार केला ते काय आहे की सुवर्ण आहे. पट तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिसतील, परंतु सूक्ष्म दृष्टीने चिंतन केलं ते काय आहे? तंतू आहे. तसं जग विचित्र दिसेल तुम्हाला, पण सूक्ष्म दृष्टीने चिंतन केलं तर ती काय आहे? माया. का? जगाचं उपादान कारण ते. ब्रह्म हे जगाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारणाची व्याख्या काय की ज्याचा कार्यामध्ये प्रवेश होत नाही. ते कार्य कसं आहे? वेगळं आहे, अलग आहे.
बर कार्यहून ते वेगळं आहे एवढंच नाही, कार्याहून ते अलग आहे, कार्यामध्ये त्याचा प्रवेश होत नाही. पण ब्रह्माशिवाय जगत निर्माण करता येत नाही. कारण माया स्वतः कशी आहे की त्या ठिकाणी जड आहे. कशी आहे ती? आणि जड पदार्थाला मग मायेनं काय केलं की याचा आश्रय घेतला आणि संपूर्ण काय केलं की जगत केलं. जे सतना असत होय विचाराचे नामन साई. महाराज म्हणतात माऊली ज्ञानोबा म्हणले जिला सत म्हणा जमत नाही, विचारापुढे टिकत नाही, असत म्हणा जग निर्माण करायची. आणि विचाराचे नाम न साहेब, विचार करायला गेलो तर ती माया रूपानं उरत नाही. त्या दोघांची व्याख्या सांगतो, दोघांची लक्षणं सांगतो. विचारापुढे जे टिकत नाही तिचं नाव माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याचं नाव ब्रह्म. विचार काहीच करत नाही, विचार मागवता पावली मग मागे निघते असं लगेच मागे फिरतंय. कळालं? मग माया जगाचं उपादान कारण आहे. बरोबर दादा? कळालं का? हो, कळल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. कारण हा जो ढाचा आहे या ज्या प्रक्रिया आहे, तुम्ही संस्कृत भाषा शिकाल किंवा आणखीन कोणत्या भाषेमध्ये जर तुम्ही शिकली तरी याच्यापेक्षा दुसरं काही नाही. याच्यात बारीक फक्त ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी आणखीन अभ्यास आहे. पण स्थूल दृष्टीनं तुम्हाला एवढं कळायला पाहिजे माया जगाचं काय आहे की उपादान. आणि ती माया या ब्रह्माची उपाधी लागल्यामुळे काय झाला? ईश्वर. जगाचं उपादान कारण कोण आहे? मी तुम्हाला अगोदर सांगितलं ईश्वर सर्वज्ञ का, हे शिकवायसाठी मी तुम्हाला हे शिकवून राहील. माया जगाचं काय आहे की उपादान कारण आहे. आणि ही माया या ब्रह्माची उपाधी, त्याच्यामुळे काय झाला? ईश्वर. मग ईश्वर अल्पज्ञ राहील का सर्वज्ञ? का बरं? जगातील कोणताही पदार्थ त्या मायेशिवाय नाहीये. कालच आपण बोललो काही अगदी असे आम्ही असे माणसं पाहतो, हेंद्रे माणसं ज्यांना काही फारसं कळत नाही, आणि ते 17 ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या वार्डाची माहिती त्याला, त्या नगरपंचायतमध्ये काय होतं हे. मी म्हटलं का हो तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही काही फारसे शिकलेले नाही, कुठं दिसत नाही, तुम्ही तंतोतंत माहिती सांगितली खडाम म्हणे आपली बायको सरपंच आहे. बायको सरपंच असल्यामुळे याला जरी काही बाहेर हिंडत नसले तरी सुद्धा त्याला त्या नगरपंचायतीची किंवा ग्रामपंचायतीची सगळी काय असते माहिती. तसं ब्रह्म हे निर्गुण निराकार जरी असेल तर ईश्वर झाल्यानंतर कशामुळे ईश्वर नाम त्याला माया म्हणे. मग माया जर संपूर्ण जगामध्ये व्याप्त आहे, किंबहुना मायेनच प्रत्येक पदार्थ त्या ठिकाणी महाराज व्यापलेला आहे, आणि ती माया उपाधी कोणाची आहे? ईश्वर आहे. ईश्वर कसा वेल आता? कळालं? सर्वज्ञ का? तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगतो. तुम्ही या शरीरामध्ये कुठे आहात तुम्ही म्हटल्यानंतर जाऊ द्या, आपण अंतःकरण समजू किंवा पुन्हा बुद्धी समजू. कारण अंतःकरणाचा परिणाम काही ना अणु मानला, काही ना व्यापक मानला, पण आपण कोणता परिमाण मानला? ते मध्यम. अंतःकरण केवढं की जसं त्या ठिकाणी शरीर असेल तसं. तर अंतःकरण कुठं आहे असं जर तुम्हाला विचारलं ते म्हणावं लागतं इथं. तसं नाही, नख शिखांत आहे. कारण पायी काटा निहटे तर व्यथा जीवी मोठे. आपल्याला पायात काटा मोडल्याबरोबर काय होतं ज्ञान. या शरीरामध्ये कुठेही काही घडलं तर आपल्याला कळतं का नाही? कारण आपण या शरीरामध्ये राहतो. तसं संपूर्ण विश्वामध्ये कुठेही काही घडलं तरी ईश्वराला कळतं. घडलं हा शब्द माझा चुकीचा झाला, काही घडायचं असेल त्याच्या अगोदर त्याला कळतंय. न सांगता तुम्हाला आपण लिहिलीच व्याख्या केली ती स्थूल सूक्ष्म भावास जो जाणतो, त्याचा स्थूल भाव असेल सूक्ष्म भाव असेल त्याला जो जाणतो त्याला काय म्हणायचं? ईश्वर. मग कोणत्याही कार्याचं साधारण कारण कोण आहे? पहिलं कारण कोण आहे? ईश्वर. आणि तो कसा आहे? त्याच्यानंतर आहे ईश्वर इच्छा. ईश्वर इच्छा म्हणजे ईश्वर वृत्ती. ईश्वर वृत्ती. आता कल्पना करा की आपल्याला अंतःकरण बुद्धी ही उपाधी आहे, म्हणून आपण काय म्हणतो? अंतःकरण वृत्ती. काय म्हणतो आपण त्याला? आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये काय उत्पन्न होती? इच्छा. तसं ईश्वर म्हटलं की
ईश्वराकडे जी मायावृत्ती आहे, आपल्याला जशी अंतःकरण वृत्ती म्हणावी लागेल तशी ईश्वराची कोणती वृत्ती दिली आता? मायावृत्तीनं तो सगळ्या जगाचा काय करतो की कारभार करतो. मग त्या वृत्तीमध्ये एखादं कार्य निर्माण व्हावं की अशी त्याला काय होते की इच्छा. मला वाटतं पारमार्थिक लोकांनी ईश्वर इच्छा, ईश्वरेच्छा ही गोष्ट अत्यंत महत्वाची. ईश्वरेच्छा जरी कळाली, कोणतंही कार्य व्हावं, घडावं, ते घडतं आहे, तर ईश्वर इच्छा असेल तरच ते कार्य घडतं. काय? आणि ईश्वराची इच्छा नसेल ते कार्य घडत. आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही एवढा मोठा प्रयत्न केला तरी ते काय 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 कार्य कारण का घड. आता हे बघा, चीनच्या काय डोक्यात आला तर काही गरज होती का त्यांना? ते काढलं त्यांनी कोरोना. पण तसं जर पाहिलं त्याचं कारण काय आहे? साधारण कारण हे मानवच लागेल तुम्हाला. ईश्वराची इच्छा मान. तुमच्या व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये जीवन जगत असताना जी जी घटना घडायची तिला कारण पहिलं कोण आहे की ईश्वर आहे. त्याला ते कळतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ईश्वराची इच्छा. आता आपण ईश्वरी इच्छेला मारून आपण मरणाचा प्रयत्न करतो आणि गौडदौड करतो, घोडदौड. आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या मनासारखं घडायला तसं कधीच घडणार नाही. तुम्ही नुसती ईश्वरी इच्छा म्हणून प्रपंचात जे जे काही घडणार आहे ते ईश्वराची इच्छा आहे या वृत्तीने जर जगलात तर खरंच तुम्हाला तिथे काय मिळेल महाराज? समाधान. प्रयत्न करू नका असं माझं मत नाही. प्रयत्न जरूर करा. पण जर एखादी गोष्ट नाही घडली तर त्याच्यासाठी दुःखी होऊ नका. का? असं समजा ईश्वराची काय नाही इच्छा नाही. मी सतत पाठामध्ये बोलत असतो. आपला एक स्नेही मनुष्य आहे आणि तो वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. त्याला आता 85-90 रुपये काय असेल त्याला पगार असेल. त्याची पत्नी सुद्धा ते कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये काय की प्राध्यापक. म्हणजे दोघा मिळून किमान 1.5 लाख ते 1,60,000 70,000 असा काय तो पगार. दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक 3-4 वर्ष त्यांना आपत्ती झालं नाही, मुलगा झाला नाही. मग काय करावं? मग त्यांनी डॉक्टर लोकांचं काय घेतलं, सल्ला घेतला, तपासण्या वगैरे केल्या. आणि एक 5-6 वर्षानंतर ते असं निदर्शन झालं की असं निदान झालं त्या भगिनीच्या गर्भाशयामध्ये काय की दोष निघाला. गर्भाशय असतं तिथेच काय निघाला? दोष. आणि दोष निघाल्यानंतर गर्भाशय काढावं लागतं असं डॉक्टरनी सांगितलं. आता मुलगा होईल का? आता मुलगा होणारच नाही. मुलगा होणार नाहीये. आता एक चांगल्या प्रकारचं त्यानं उत्कृष्ट प्रकारचा बंगला बांधलेला आहे, जवळजवळ 30-40-50 लाखाचा होतो. पगार 1.5 लाख 1,60,000 घरामध्ये येतोय. आणि काय नाही आता मुलगा नाही. आणि आपले सुभाषित आहे, पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मुलगा नसेल तर काय करायचं? आता ती पत्नी सुशिक्षित होती. तिने प्रांजळ मनाने पतीला सांगितलं, माझी तुम्हाला पूर्ण अनुमती आहे, तुम्ही दुसरी पत्नी करू शकता. मग त्याचे नातेवाईक, त्याचा सासरा सासू, त्याची साली मिळून आपण म्हणतो या सर्वांनी त्यांना अनुमती दिली. आता तुमचं एवढं मोठं ऐश्वर आहे, हे ऐश्वर याच्यासाठी कुठेतरी वारस पाहिजे. तुम्ही काय करा? दुसरं लग्न करा. आई वडील भाऊ भाऊजाई सगळ्यांनी आग्रह केला त्याला की तुम्ही दुसरं लग्न करा. एखाद्या माणसानं काय केलं असतं बरं? आपल्याकडे केलं असतं. त्याने उत्तर फार सुंदर दिलं. त्याने उत्तर असं दिलं की मला मुलगा व्हावा अशी जर ईश्वराची इच्छा असती तर माझ्या पत्नीला हा जो दोष आहे हा दोष ईश्वरानं दिलाच नसता. ईश्वराची इच्छाच असते की मला काय व्हावा? मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी, अपत्य व्हावं. तर हा दोष आला असता का? याचा अर्थ ईश्वराचे काय नाहीये. हे पहिलं उत्तर आहे त्याचं. आणि दुसरं उत्तर हे दिलं त्यांनी की जीवनामध्ये काही टप्पे असतात ज्याला आपण पॉईंट म्हणतो. जन्मल्यानंतर वाढल्यानंतर शिक्षणानंतर उच्च शिक्षणानंतर नोकरीनंतर लग्नानंतर बंगल्यानंतर पुन्हा मुलं मुली, त्यांचं परत शिक्षण, त्यांची लग्न, असे अनेक टप्पे मानवी जीवनामध्ये असतात. जन्माला आले राहतात. त्यांना सांगितलं आम्हाला फक्त सर्व पॉईंट बरोबर आहे आमचे,
बंगला आहे, नोकरी आहे, फक्त काय एक पॉईंट नाही आमच्याकडे. कोणता पॉईंट नाही? मग एवढ्या एका कमी पॉईंटमुळं, मायनस पॉईंटमुळं जो आमच्याकडे नाही, त्याच्यामुळं दुःखी व्हायचं काय कारण आहे? हे प्राध्यापक म्हणतो. कोण म्हणतो? आणि कितीतरी आम्ही अशी मंडळी पाहिली. तसं म्हणूनही आता आपण समजा की हे सगळे चिंतन करणारी माणसं काही की पहिली पत्नी मेली की दुसरी, तिच्यात काही दोष झाला की तिसरी, काही की चौथी, वारकरी लोक. आणि कशासाठी? केवळ अपत्यासाठी. जाऊ द्या, आपला विषय काय चालला? पहिलं साधारण कारण कोणतं आहे त्याचं? ईश्वर. दुसरं साधारण कारण कोणतं आहे? आता तिसरं आहे ईश्वर ज्ञान. ईश्वर ज्ञान म्हणजे आपल्याला ईश्वराचं ज्ञान असं नाही. आपल्याला ईश्वराचं ज्ञान असं ते नाही. म्हणजे काय आहे? ईश्वर ज्ञान म्हणजे ईश्वराला जेव्हा सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती, सृष्टीचा लय आणि या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाचा निग्रह, अनिग्रह, कोणाला निग्रह करायचा, कोणाचा अनिग्रह करायचा, कोणाला दंड द्यायचा, कोणाला दंड द्यायचा नाही, कोणाला दुःख द्यायचं, कोणाला दुःख द्यायचं नाही, हे जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? ईश्वर ज्ञान. त्याचं ज्ञान पाहिजे की नाही त्याला? जसं विनाकारणात एखादा बिचारा गुन्हा केला नाही, त्याला त्या ठिकाणी दंड देणं, त्या ठिकाणी शिक्षा देणं चांगली आहे का? नाही. मग असं ज्ञान ईश्वराला पाहिजे. काय पाहिजे? आणि त्याला काय म्हणायचं? ईश्वर. ईश्वर, ईश्वराची इच्छा आणि ईश्वर ज्ञान. म्हणजे आपल्याला ईश्वराचं ज्ञान असं नाही. ईश्वराला जगाची उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह, हे बघा आपण एक डोक्यामध्ये असं ठेवलेलं की ईश्वराने आम्हाला सतत सुख द्यावं असं आपल्याला वाटतं की नाही? ईश्वर पालन पोषण करतो. ईश्वर काय करतो? आपल्याला जन्माला घालतो, त्यालाच काय नाव येतं? ब्रह्मदेव. पालन करतो, त्याचं नाव काय आहे? विष्णू. आणि संहार करतो, त्याचं नाव काय आहे? की महादेव. मग पालन करणे याचा अर्थ सतत त्याला त्या ठिकाणी गोड बोलणे, सुख देणे. या पालन शब्दाचा अर्थ तसा नाही होत. पालन शब्दाचा अर्थ काय होतो? तो जर शाळेत नाही जायला लागला आपला मुलगा, तर त्याला ताडण करणे हाही पालन शब्दाचाच अर्थ आहे. काय असा अर्थ नाही का? तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाला एखादा रोग झाला आणि डॉक्टर सांगितलेला चॉकलेट वगैरे घेऊ देऊ नका, तो चॉकलेट मागतच असेल, खातच असेल, तर ते देणं हे पालन शब्दाचा अर्थ आहे का? नाही. न देणं हा पालन शब्दाचा अर्थ आहे. पालन शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आपल्याला जवळ घ्यावं, गोड गोड बोलावं, असा पालन शब्दाचा अर्थ नाही. त्याला चांगलं वागण्याकरता जे जे प्रयत्न करायचे ते करणे, त्याला ताडण करणे, हा सुद्धा पालन शब्दाचा काय आहे की अर्थ आहे. तसं ईश्वर ज्ञान कसं आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय. याच्यासाठी उत्पत्ती करायची, स्थिती, त्याचं पालन करायचं. मग कधी कधी दुःख देतो तो. काय देतो? दुःख देतो. मग आपण कोणावर रागवतो? देवावर रागवतो का नाही? तुकाराम महाराज म्हटले, न लगे रुसावे अनेका बहुतान आपल्या संचेता वाचू नये. निग्रह निग्रह. आता त्याच्यानंतर ईश्वर प्रयत्न. ईश्वर प्रयत्न आपल्याला जसा प्रयत्न करावा लागतो तसा ईश्वरास प्रयत्न करावा लागत नाही. ईश्वर संकल्प, सृष्टीतील प्रत्येक जीवाला जेव्हा त्या ठिकाणी त्याच्या कर्मानुसार भोग द्यायचा, त्यावेळेस त्याचा जो संकल्प आहे त्याला काय म्हणायचं? ईश्वर. तो जो संकल्प करतो की नाही, या जीवानं अमुक अमुक कर्म केलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी तशा प्रकारचं सुख किंवा दुःख देणे त्याच्या संकल्पाशिवाय होऊ शकत नाही. बरं का? त्याला काय म्हणतात? ईश्वर प्रयत्न. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. एखाद्याने खून केल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा दिली किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा, फाशीची शिक्षा जी असेल ती ही न्यायाधीशाने दिली, वकिलाने दिली, तर त्याची त्यानेच करून घेतली. आता कसं आहे? न्यायाधीशाने त्याला फाशीची शिक्षा दिली का? नाही. बरं, नाही दिली म्हणा, यानं खून जर केला आणि हा जर पळून गेला आणि समजा त्याचं मॅटर, त्याचं ते प्रकरण जर कोर्टामध्ये गेलंच नाही, तर न्यायाधीश ज्यावेळेस सगळ्या त्या पुरावे वगैरे गोळा करून मग काय करतो? तो काय करतो की त्याला फाशीची सजा सुनावतो, देतो, जजमेंट देऊन टाकतो. मग कोणी दिली ती? न्यायाधीशानंच दिली. पण कर्म करीत असताना ते कर्म सतत जड असतं आणि ते जड कर्म कधी स्वतः फल देण्यास सन्मुख होत नाही. त्याच्यासाठी कोणीतरी एखादा चेतन लागतो. कोण लागतो? चेतन लागतो. असं आपलं कर्म केलंय बस तसं व्हायला पाहिजे होतं, मग तर लोकांना वाईट कर्मच नसते केली. दारू पिली, वाईट त्यानं काय केलं की ताबडतोब त्याचं काय मिळालं पाहिजे तर फल. तसं नाही. त्याच्यासाठी कोण लागतो? ईश्वरच लागतो.
कोण लागतो? न्यायाधीश. म्हणून ईश्वर कसा आहे की न्यायनिष्ठुर आहे. आता मी महाराज पण वाईट कर्म केली मागच्या जन्मातून, आता लगेच त्या ठिकाणी चांगलं दिलं असं कधीच नाही. तुम्ही जे जे कर्म केलेलं असेल त्या कर्मफलाचं त्या ठिकाणी त्याला भोगायला देणे हे ईश्वराचं काय आहे की काम आहे. म्हणून ईश्वर प्रयत्न करतो म्हणजे काय? संकल्प करतो. तुम्ही जसं जसं कर्म केलं असेल तशा तशा कर्माचं फल तुम्हाला मिळावं असं त्याचा काय असतो की निग्रह. हा निग्रह करावा लागेल ना, त्याला नाही करावं लागेल का? अहो, एकाच आई वडिलाची 2 मुलं, एक निर्बुद्ध निघतो एक बुद्धिवान निघतो. कशाचं फल? कशाचा नियम आहे? ईश्वरानेच त्याला त्याचं काय की कर्म त्या ठिकाणी भोगायला दिलेलं आहे. कळलं तुम्हाला? ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान आणि ईश्वर प्रयत्न. आता कुठलंही कार्य घडावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी देश लागतो. काय लागतो? देश. कुठल्या तरी जागा लागते. आपला पाठ घ्यायचा असेल तर काय लागतो? आता इथे देश. अल्प का होईना पण काय लागतो? देश. देश हे कोणत्याही कारणाचं कोणतं कारण आहे? साधारण. कुठलंही कार्य व्हायचं असेल, एखाद्या मुंगीला तिच्या पिलाला जन्म द्यायचा जरी असेल तर तिथे काय लागणार आहे? देश लागणारच आहे. कळलं नाही? साधारण कारण ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न आणि देश आणि काल. काल लागणार नाही का? काल लागतो. आता आपल्याला पाठ सांगायचा, पाठ सुरू आहे आपला. आपल्याला सकाळी 7 ते 8 हा काय आपला काल आहे. बर, आता देश आहे, काल आहे, प्राग अभाव. प्राग म्हणजे पूर्वी आणि अभाव म्हणजे नसणे. अभाव म्हणजे काय? नसणे. पूर्वी जी वस्तू आहे तिचं कधी त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जे कार्य करायचं त्याच्या अगोदर काय असायला पाहिजे? अभाव. आता समजा तुम्ही तुमच्या घरी स्वतः अगदी एवढे जेवलात खोट लावून जेवले तुम्ही. खोट लावून कळतं का? हे नाही मला कळतं? नाही कळत. कसं काय कळत नाही? तुम्ही ऐकलं पण तुम्ही सांगत नाही. कपाळ जेवढं निब्बर तेवढं पोट निब्बर व्हायला पाहिजे. याला काय म्हणायचं? खोट लावून जेवणे. जेवणाचे काही नियम आहे. आपल्या पोटाचे 4 भाग आहे. तर 2 भागामध्ये जेवण पाहिजे. एक भाग पाण्यासाठी ठेवायला पाहिजे आणि एक भाग हवेसाठी ठेवायला पाहिजे. याला काय म्हणायचं? भोजन. काही लोक 3 भागात अन्न आणि एका भागात पाणी. हवेला प्रवेशच नाही. पण काही बाजार असे आहेत 4ही भागात अन्न घालतात, पाणीच जात नाही आत त्यांच्या पोटात. मग त्याला जेवण म्हणायचं का? नाही. समजा तुम्ही एवढे जेवले स्वतः घरी आणि मी आलो आणि मला भूक लागली आणि माझ्यासाठी जेवण केलं आणि तुम्हाला म्हटलं माझ्याबरोबर तुम्ही थोडंफार जेवा. जेवण होईल का? आता काय होणार नाही? भुकेचा अभाव नाही तुमच्या पोटात. भुकेचा अभाव असेल, प्राग अभाव. भुकेचा अगोदर काय असायला पाहिजे? तुम्ही तिथे बसलेले आहात ना आणि तुमच्या जागेवर तुम्ही बसलेले पुन्हा दुसऱ्या माझ्या इथं बस. कसं काय बस? त्याचं काय असायला पाहिजे? अभाव. याला काय म्हणायचं? प्राग अभाव. कोणतंही कार्य करायचं असेल तर त्या कार्याचा अगोदर काय असायला पाहिजे? अभाव असायला पाहिजे. कळलं? देश असायला पाहिजे, काल असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे? प्राग अभाव. बर, एवढं असून भागत नाही. आता परत ह्यांचा आणि ह्यांचा इथे संबंध येणार ईश्वराचा आणि अदृष्टाचा. अदृष्ट पाहिजे. अदृष्ट म्हणजे शुभाशुभ कर्माचं जे पाप पुण्य आहे ते तिथे पाहिजे. काय पाहिजे? अदृष्टच जर नसेल तर ते कार्य तुमच्याकडून होणार नाही. तुम्हाला कसं सुख मिळेल हो? तुम्हाला एखादा सुखद धक्का जर मिळायचा असेल, ते जर कार्य मिळायचं असेल तर काय असावं लागेल? त्यासाठी पुण्य लागेल. अदृष्ट म्हणजे न दिसणारे. अदृष्ट म्हणजे अननुभूत, ज्याचा आपण अनुभव घेतलेला नाही. याला काय म्हणायचं? अदृष्ट. अदृष्ट याचाच अर्थ नेहमीच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो आपण? प्रारब्ध. अदृष्टाचं दुसरा नाव काय आहे की प्रारब्ध. ते अदृष्ट असायला पाहिजे की नाही? अदृष्टच नाही. आणि मग तुम्हाला सुख दुःख किंवा तुमचं कार्य कसं होईल? या जगामध्ये कुठलंही कार्य घडायचं असेल तर त्या कार्यासाठी अगोदर काय लागतं? अदृष्ट. अदृष्ट पाहिजे. अदृष्ट नसेल तर कार्य घडणार नाही. म्हणून ईश्वर पाहिजे, ईश्वर इच्छा पाहिजे, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, प्राग अभाव आणि काय पाहिजे की अदृष्ट. हे प्राग अभाव अत्यंत महत्वाचं आहे. कारण पूर्वी ते असायला नको. पूर्वी जर असेल तर ती गोष्ट तुम्हाला घडणार नाही. म्हणून त्याचं काय पाहिजे की प्राग अभाव. आता एक सगळ्यात महत्वाचं आहे की प्रतिबंधका अभाव. काय असायला पाहिजे?
तुम्हाला कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रतिबंध किंवा प्रतिबंधक जो असतो त्याचा काय असायला पाहिजे? अभाव. आणि प्रतिबंध किंवा प्रतिबंधक हा छोटा किंवा मोठा नसतो, तो प्रतिबंध आणि प्रतिबंधकच असतो. काय प्रतिबंधक हा लहान किंवा मोठा कधी नसतो. आता हे विमान बघितलं तर करोडो रुपयाचे विमान असतं. हे मोठी मोठी ट्रक जातात, हे करोडो रुपयाचे मोठमोठ्या काही आता गाड्या आहे, लक्झरी गाड्या. पण एक छोटासा जर प्रतिबंध त्याच्यात आला तर गाडी त्या ठिकाणी ती सुरू होत नाही. म्हणजे काय प्रतिबंध किंवा प्रतिबंधका काय असायला पाहिजे? अभाव. त्याचा प्रतिबंध म्हणजे काय? त्याला दुसऱ्या भाषेत दोष म्हणतात. काय म्हणतात? दोष. दोष म्हणजे काय? जो कार्याचा विघातक असतो त्याला काय म्हणायचं? दोष. कार्य विघातको दोष हा असं पद आलेलं आहे. कार्याचा जो विघातक आहे, कार्याला जो थांबवतो त्याचं नाव काय? दोष. आणि त्याला काय म्हणायचं? प्रतिबंध. एकदा आपली ती जुनी गाडी होती तर वर उभी होती रात्रभर, खाली नाही आणता आली. का बरं नाही आणता आली? ती लोटली तरी लोटल्या जाईना, सुरू करायचा प्रश्नच नाही. मग प्रतिबंध हा छोटा असो मोठा असो जवळ. आता जाऊ द्या, आपल्याला सर्वांना पुराण माहिती आहे की जडभरत राजाला कशाचा प्रतिबंध झाला होता? एका हरणाचा, पिल्याचा, पाळस काय झाला होता? प्रतिबंध. आणि त्याच्यामुळे जडभरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासने. म्हणून प्रतिबंधकाचा आणि प्रतिबंधाचा काय असायला पाहिजे? अभाव. आता सध्या राजकारण हे तत्वावर चाललेलं दिसत नाही, सगळं जातीवादावर चाललेलं आहे. काय चाललेलं आहे? आणि या राजकारणातले लोक फार चतुर असतात. ते काय करतात माहिती आहे का? एखादा विशिष्ट गट जर आपल्या पाठीमागे येत नसेल तर त्याच्यासाठी त्या गटाचाच एखादा उमेदवार उभा करून देतो. त्या गटाचं काय करून द्यायचा? उमेदवार उभा करून दिला की त्या गटाचं सर्व मतदान त्याला जातं. पण काय झालं याचा प्रतिबंधक जो होता त्याचा काय झाला? अभाव. हे बघा, प्रतिबंध किंवा प्रतिबंधक जो असतो त्याला काय म्हणायचं? दोष. आणि एक लक्षात घ्या, एखाद्या वेळेस दोष हा प्रतिबंधक तर असतोच, पण एखाद्या वेळेस गुण हाही सुद्धा प्रतिबंधक असतो. आणि गुण हा जर प्रतिबंधक असेल तर तो दोषच असतो. गुण काय आहे? जर प्रतिबंध करणारा असेल तर तो काय की दोष. हे बघा, आपण चिमणी, कावळा किंबहुना जेवढे जेवढे पक्षी आहेत हे सर्व पक्षी जर घेतले, हे पक्षी फारसं काही शिकत नाही. त्यांना आपण कोंडलं, कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तर ती शिकत नाही. पोपट असा आहे, तो काय करतो? त्याला आपण जसं बोलायचं शिकवलं तसं तो बोलतो. हा त्याच्याकडे विशेष गुण आहे. कोणता गुण आहे? विशेष गुण आहे. त्या गुणामुळं त्याला पिंजऱ्यात बंद व्हावं लागतं. खेळमुळे बंद व्हावं लागतं. म्हणून जी साधक मंडळी असं गुण आहे त्यांच्याकडे. आता कीर्तन करणं हा दोष आहे का गुण आहे? बरं खरं सांग, गुण आहे. खरं तर कीर्तन करणं हे सेवा आहे. समजा तसं जर पाहिलं, गायन करणं हा दोष आहे का गुण आहे? गुण आहे. मृदंग वाजवणे दोष आहे का गुण आहे? गुण आहे. पण त्या गुणाचं संपादन झाल्यानंतर अहंकार जर वाढीस असं लागत असेल तर काय ठरतो तो? दोष. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाची धोंबे कंठी नाना संकटी नाचायची. म्हणून गुण हा जर प्रतिबंधक असेल तरी तो सुद्धा काय आहे की दोषच आहे. जी साधक मंडळी आहे, ज्यांना खरंच जिज्ञासा आहे, सकळ दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हे जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कदाचित एखाद्या वेळेस गुण जर आडवे येत असेल तर त्या गुणाचा सुद्धा त्याने काय करायला पाहिजे? परित्याग करायला पाहिजे. कसं आहे सांगू का? विक्षेप म्हणजे कार्य आपण शिकलो. विक्षेप म्हणजे काय? कार्य. आणि तो विक्षेप दोन प्रकारचा आहे. एक अनुकूल विक्षेप आणि दुसरा प्रतिकूल विक्षेप. अनुकूल विक्षेप म्हणजे काय? मुलगा आज्ञाधारी आहे, पत्नी आज्ञाधारक आहे, भाऊ आज्ञाधारक आहे, गावामध्ये सगळी मंडळी तुम्हाला मान देतात, म्हणजे विक्षेप अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? तो अनुकूल आहे. मोठी मोठी माणसं तुमचं दर्शन घेतात, म्हणजे हा विक्षेप कसा आहे? तुम्हाला अनुकूल आहे. पण खरंच साधकाच्या दृष्टीने, जिज्ञासूच्या दृष्टीने
तो अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? प्रतिकूल आहे. प्रतिबंधक आहे तो. माणूस तिथे रमतो आणि तिथे जर तो रमला तर त्याचा जो मार्ग आहे, त्याचा जो उद्देश आहे, त्याचं जे साध्य आहे ते साध्य काय होतं की महाराज बाजूला राहतात आणि मग लोक वासना, देह वासना, शास्त्र वासना हे त्याचे काय होतात ते पुढे येतात आणि मग तो पदच्युत होतो. अनुकूल विक्षेप आणि प्रतिकूल विक्षेप. आपल्याला असं वाटतं लोकांनी निंदा केली, आपल्या सतत दुःख येत आहेत, हा प्रतिकूल विक्षेप आहे. पण खरं आहे आळंदीमध्ये राहून मधुकरी मागणं हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? आता आपली मुलं सुद्धा मधुकरी मागायला जातात. प्रतिकूल विक्षेप आहे, अनुकूल नाही. आता दुसऱ्याच्या दारात जायचं, तिथं मधुकरी मागायची, हा प्रतिकूलच विक्षेप आहे. आम्ही मागितलेली मधुकरी, हा कोणता विक्षेप आहे? प्रतिकूल विक्षेप आहे. मग हा परमार्थाला पोषक पाहिजे ना, तर खरं तर हाही सुद्धा अनुकूल आहे. कारण आळंदीमध्ये परिसरात ते जर मधुकरीवाले येणार असेल तर त्यांच्यासाठी त्यांचं जे नैवेद्यासारखं जे सगळं जे काय एक चपाती असेल, एक भाकरी असेल, ती बाजूला काढून ठेवली जातात आणि ते आले की त्यांना सन्मान दिले जातं. मधुकरी मागणं हा तुमच्या आमच्या दृष्टीने जरी प्रतिकूल विक्षेप असला तरी सुद्धा तो कसा आहे की मधुकरी मागणे हा जर अनुकूल विक्षेप ठरतो तर आपला विक्षेप कोणता असेल? अनुकूलाचा बाप, अनुकूलाचं वडील. आपण कशासाठी बोलत होतोय? प्रतिबंधका अभाव. म्हणजे प्रतिबंधक हा दोषच असतो असं कधी नाही. एखाद्या वेळेस गुण हा सुद्धा काय तुम्हाला तुमच्या मुक्ततेला पुढे काय करतो? प्रतिबंध करतो आणि म्हणून तो सुद्धा काय आहे की दोष. म्हणून कुठलंही कार्य घडावं असं जर वाटत असेल तर त्याच्यात ही 9 साधारण कारणं असायलाच पाहिजे. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, प्रागाभाव, अदृष्ट आणि प्रतिबंधका अभाव. सांगा मग आता ही साधारण कारणं जर नसेल तर विश्वातील कोणतंच कार्य घडणार नाही. आता असाधारण कारण आणि असाधारण कारणातील आपण कोणतं कारण बघितलं? उपादान कारण आणि निमित्त कारण. उपादान कारण, निमित्त कारण. आता या जगाचं उपादान कारण कोण आहे? माया. आणि जगाचं निमित्त कारण कोण आहे? ब्रह्म. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या सूर्याला सुद्धा निमित्त कारण म्हटलेलं. म्हणजे निमित्त कारण म्हणजे ज्याच्याशिवाय कार्य होत नाही. जे का लोकचेष्टा समजता निमित्त मात्र सविता, तैसा जगत प्रभू पण सुद्धा हे तुम्ही जाणे. सूर्य हा संपूर्ण विश्वाचं कोणतं कारण आहे? तर साधारण निमित्त कारण. त्याच्याशिवाय जगातील कोणतंच कार्य होत नाही आणि तो स्वतः करीत नाही. त्याच्यापासून कसा आहे? तो अलग आहे. याला काय म्हणायचं? निमित्त कारण. हे जर तुम्हाला कळालं, तुम्हाला कुठल्या अभंगामध्ये कोणतं कारण सांगितलं ताबडतोब कळेल. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. सांगा बरं आता, सांगा. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. सांगा, करा जरा अभ्यास करा. बघा दादा, व्यवसायाचं निमित्त आणि फळ संचित देते याचा अर्थ संचित हे उपादान कारण आहे. कोणतं कारण आहे त्याचं? उपादान कारण. काय याच्यात काही अवघड आहे का? हे बघा, देवाने स्वतः सांगितलंय, माया अध्यक्षण प्रकृती सुयेते सचराचरम. मी स्वतः जगाचा अध्यक्ष आहे म्हणजे निमित्त कारण आहे. आणि सुयेते चराचरम, प्रकृती या चराचरामध्ये काय की व्यापक आहे. ती कोणतं कारण आहे? उपादान कारण. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, समृद्धी जाता पैसे घररी. हे बघा, ओढून ताडून, हिसकून हासकून, चिवडून पैसे घरी येणं याला संपत्तीने म्हणे, समृद्धीने म्हणे. याची टोपी त्याच्या डोक्यात घालायची, त्याची याच्या घालायची, दोघांची आपल्या घालायच्या, लांडी करायची, लावणी करायची, मरणाचं करायचं आणि पैसा मिळवायचा. याला समृद्धी आणि याला संपत्ती म्हणत. ती संपत्ती त्या कुटुंबाला किंबहुना त्या कुटुंबामध्ये मागच्या काही पिढ्या पुढच्या काही पिढ्या सुख देत नाही. महाराजांनी काय सांगितलं? जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे स्वीचक.
काय म्हटले ज्ञानोबा? भाग्याचे नि भडसे. भडसे याचा अर्थ आहे प्रकर्ष. अगदी त्या ठिकाणी आपलं भाग्य उतू आलं पाहिजे. उद्यमाचे नि मिशे. मिशे शब्दाचा अर्थ काय? निमित्त. आणि समृद्धी जाता पैसे जर घे. समृद्धी संपत्ती तुमच्या घरामध्ये येणे हे कार्य जर घडायचं असेल तर त्याच्यासाठी भाग्याचा प्रकर्ष लागतो आणि उद्यमाचं काय लागतं? निमित्त. म्हणजे तुमच्या श्रीमंतीसाठी भाग्य हे उपादान कारण आहे आणि तुमचा व्यवसाय कोणतं कारण आहे? लागली की नाही गरज या ओवीची आपल्याला त्या ठिकाणी व्याख्या करायला, चिंतन करायला लागली की नाही गरज? या चिंतनाची लागलीच तुम्हाला. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण जर या पंचमहाभूताचा वगैरे विचार केला, हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेले आहे. आता पुढे आपण शिकणार आहोत. पण या शरीराचं उपादान कारण जर कोण आहे असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उपादान कारण आहे प्रारब्ध. काय? ह्या संपूर्ण शरीराचं उपादान कारण कोण आहे? प्रारब्धामुळेच तुम्हाला काळा रंग, गोरा रंग, अमुक अमुक जातीत जन्म, ढमू ढमूक जातीत जन्म, मुलगा बरोबर नाही, पत्नी बरोबर नाही. कशामुळे मिळालं हे सगळं? हे शरीर जे जगायला लागले हे कशामुळे जगायला लागले? प्रारब्ध. आणि प्रारब्ध हे उपादान कारण आहे. याचं उपादान कारण काय आहे? की प्रारब्ध. आणि ह्या जगातील प्रत्येक कार्य त्याचं कोणतं कारण आहे? की निमित्त कारण. माणूस मेला तर मेल्यानंतर असा तुम्ही त्या ठिकाणी निश्चय करायचा की याचं उपादान कारण संपलं. काय? मग लोक म्हणते का मरायसारखं नव्हतं, कसं काय मेलं? अरे निमित्त कारण काही असेल, हृदयविकाराचा झटका, तसं बीपी लो होणं, हे कोणते कारण आहे सगळे? म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपादान कारणाचा, निमित्त कारणाचा काय त्या ठिकाणी उपयोग होतो. कळालं का बाबांना? त्याच्यात काही राहिलं का? आता नाही. आता आपल्याला शिकायचं अभिन्न निमित्तो उपादान कारण. आता हे दोन कारण चांगली महत्वाची लक्षात ठेवा. उपादान कारण आणि निमित्त कारण. आता उपादान कारणही तोच आहे आणि निमित्त कारणही तोच आहे. सोप्या भाषेत उपादान कारण आणि निमित्त कारण एकच जण आहे, म्हणजे अभिन्न आहे. एक आहे म्हणजे काय आहे? ते अभिन्न. म्हणजे उपादान कारण तेच आणि निमित्त कारणही तेच. त्याला काय म्हणायचं? अभिन्न निमित्त उपादान कारण. कळालं का? अभिन्न निमित्त उपादान कारणाची व्याख्या. उपादान कारण तोच आणि निमित्त कारण तोच. मग त्याला कोणतं कारण म्हणायचं? अभिन्न निमित्त उपादान कारण. कोळी, कोळीला म्हणतात पूर्ण नाभी आणि तिसरं नाव आहे यथूर्ण नाभी. हे धागे बनवणारे किडे असतात. धागे, जाळी बनवणारे जे किडे असतात त्याला काय म्हणायचं? कोळी किंवा पूर्ण नाभी किंवा यथूर्ण नाभी. हे बघा, आता तो जो कोळी नावाचा किडा असतो तो काय करतो? चैतन्य, वास्तविक पाहतो तो जड आहे का चैतन आहे? चेतन आहे. चेतन आहे म्हटल्यानंतर जसं कुलाल मातीचा घट तयार करतो बुद्धीच्या तोऱ्याने. काय तयार करतो? घट तयार करतो. कोणतं कारण आहे? कुलाल निमित्त कारण. सोनारा अलंकार तयार करतो बुद्धीच्या तोऱ्याने. कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. तसं तो कोळी बुद्धी चातुर्याने ते जाळं बरोबर असं काय करतो की तयार करतो. तुमचे या ग्रिल काय करतात? इतक्या सुंदर तो काय करतो की जाळं तयार करतो. म्हणजे बघा, तो स्वतः चेतनत्वाने त्या जाळ्यामध्ये असतो का अलग असतो? अलग असतो, तटस्थ असतो. पण त्याच्याशिवाय ते जाळ होतं का? नाही. आता त्या कोळ्याच्या जो काही द्रव पदार्थ असतो त्याला आपण लाळ म्हणतो. त्या लाळीचा काय तयार होतो? धागा तयार होतो. मग आता ती लाळ, तो द्रवरूप पदार्थ, ते जे जाळं त्याचं तयार होतं त्या जाळ्याचं उपादान कारण कोण आहे? तो द्रवरूप पदार्थ. म्हणजे ती कोण आहे? की लाळ. म्हणजे त्या जाळ्याचं उपादान कारण कोण आहे? लाळ. आणि त्या जाळ्याचं निमित्त कारण कोण आहे? तो कोळी. म्हणजे कोळ्याचीच लाळ बुद्धी हे त्याचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण. मग निमित्त कारण ही कोळ्याच्या ठिकाणी आहे आणि उपादान कारण कुठं आहे?
म्हणून आता का दोघं लागली, इथं जसं मृत्तिका उपादान कारण कुलाला निमित्त कारण लागली, तिथं लागले की त्याला धागा तयार करायला, जाळं तयार करायला नाही, जाळं तयार करायला निमित्त कारण तोच आणि उपादान कारणही तोच. म्हणून त्याला कोणतं कारण म्हटलं मग? अभिन्न निमित्त उपादान कारण. उपादान कारण कोळीच म्हणजे लाळीच्या माध्यमातून, आणि निमित्त कारण कोळीच कशाच्या माध्यमातून? स्वतःच्या माध्यमातून, चेतनाच्या माध्यमातून. हे बघा, लाळ जड आहे, लाळ कशी आहे? आणि जड पदार्थाला कोणतरी चेतन त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी लागतो. म्हणजे कोळी स्वतः त्या जाळ्याचं निमित्त कारणही आहे, उपादान कारणही आहे, आणि म्हणून त्या कोळ्याला त्या जाळ्याचं अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हटलेलं. कळालं का विनायक महाराज? बबनरावच्या शंकेकडे यायचं आपल्याला. आता तिथं चालू आपण. आता कुठे आलो? तिथे आलो. आळी असते, त्या आळीचं सुद्धा काय असतं? ती धागा तयार करते. आळी सुद्धा कशी असते महाराज? ती अभिन्न निमित्त. आपल्या घरामध्ये जाळी तयार करतात किंवा बऱ्याच आळे असे की त्यांचे काय की धागा तयार होतो. आता या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? माया विशिष्ट ईश्वर. कोण आहे? माया विशिष्ट ईश्वर. आपण मागे पाहिलं होतं ब्रह्म ब्रह्म अधिक माया, आणि मायेमध्ये पडलेला ब्रह्माचा आभास बरोबर काय झाला? ईश्वर. असं आपण मागं पाहिलं. त्याच्यामध्ये लक्षण कोणता आहे हो? हे बघा, ब्रह्म अधिक माया अधिक आभास बरोबर काय झाला? तो ईश्वर. झालं का नाही? याच्यामध्ये मी तुम्हाला लक्षण कोणता म्हटलं होतं? ब्रह्म. हा झाला वाच्यार्थ. यालाच म्हणायचं वाच्य. काय म्हणायचं? ईश्वर हा वाच्यार्थ आहे. वाच्य पुन्हा दुसरं त्याला नामी आहे, संज्ञा, अशी वेगळी नाव आहे. ब्रह्म काय? लक्षांश. लक्षांश. आणि माया आणि आभास काय आहे? वाच्यांश. आता हे तिन्ही मिळून ईश्वर आहे. कोण आहे तो? ईश्वर. आता मला तुम्हाला विचारायचं की ईश्वरामध्ये लक्षांश कोणता आहे? ब्रह्म. मग लक्षांशाच्या दृष्टीने ईश्वर जगाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण. हा बरोबर. कोणतं कारण आहे? कळालं नाही तुम्हाला? आता बबनराव कळालं का? ईश्वरामध्ये ब्रह्म आहे का नाही? ईश्वर हा याच्यामध्ये ब्रह्म आहे का नाही? जगाचं कारण कोण म्हटलं आपण इथे? ईश्वर. जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण म्हटलं आपण इथे? ईश्वर. मग या ईश्वरामध्ये लक्षांश कोणता आहे? ब्रह्म. आणि वाच्यांश कोणता आहे? माया किंवा आभास. माया जड आहे की चेतन आहे? जड आहे. मग मला तुम्हाला विचारायचं, मग माया ईश्वरामध्ये जड रूपानं जी माया आहे ती जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण. म्हणजे ईश्वरामध्ये असलेला वाच्यांश म्हणजे माया जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण. ईश्वरामध्ये लक्षांश असलेलं ब्रह्म जगाचं कोणतं कारण आहे? निमित्त कारण. मग एकाच ठिकाणी की दोन्ही ठिकाणी आहे? बरं, ईश्वराच्याच ठिकाणी आहे. हे कोणाच ठिकाणी आहे? ईश्वर कसा तयार झाला? ब्रह्म आणि माया दोन्ही मिळून तो ईश्वर होतोच समजा. मग ईश्वरामध्ये निमित्त कारण कोण आहे? ब्रह्म. आणि ईश्वरामध्ये उपादान कारण कोण आहे? माया. आणि दोन्ही कोणामध्ये आहे ते? म्हणून या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर. जेणे हे विश्व करायला मावले त्या दिवशी. काही शंका आहे महाराज? बबनराव, हे तुम्हाला जर कळालं तर ब्रह्म, ईश्वर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कळणार नाही. ईश्वरानं जग कशाला निर्माण केलं? अरे ईश्वर म्हणजे काय की माया ब्रह्म हे सगळे मिळून तो काय ईश्वर आहे. ब्रह्म कशा? ब्रह्म आहे, पण कोणतं कारण आहे? इथे लिहिलं आपण खाली काय? जगाच्या निर्मितीला उपादक कारण ईश्वर. कारण माया विशिष्ट ईश्वर आहे.
कोणता ईश्वर आहे? माया विशिष्ट ईश्वर त्याला म्हणायचं. आता त्याच्यामध्ये थोडा वेगळा भाग आहे, ते आता उद्या शिकू आपण. मायोपाधी म्हणजे माया उपाधी आणि माया विशेषण. विशेषण म्हणजे काय आणि उपाधी म्हणजे काय आपण थोडं शिकलेलं होतं, पण त्याला कोणतं म्हणायचं? माया विशिष्ट. नाही जरी म्हटलं तरी चालतं हा, समजा. नाही म्हटलं तरी चालतं. नाही, अभिननिमित्त उपादान काही ईश्वर आहे असं म्हटलं तरी हा, चालतं. परंतु जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला आणखीन वजन टाकायचं समजून घेण्यासाठी माया विशिष्ट ईश्वर म्हणायचं. कधी मायोपाहित म्हणजे मायोपहित ईश्वरने म्हणायचं. मायोपहित ब्रह्मचैतन्य आहे. काय आहे? मायोपहित कोण आहे? ब्रह्मचैतन्य. माया विशिष्ट ईश्वर आहे हे म्हणून उपाधी आणि विशेषण यातील फरक आपल्याला कळून घ्यावा लागेल. जाऊ द्या, इथपर्यंत तुम्हाला कळालं की अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर आहे. हे बघा, ब्रह्म निमित्त कारण. चैतन्य प्राधान्याने ब्रह्म जगाचं कोणतं कारण आहे? चैतन्य प्राधान्याने म्हणजे ब्रह्म प्राधान्य. आणि माया प्राधान्याने मायाच्या विशेषत्वाने माया जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आणि म्हणून जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर. ब्रह्म आहे का? नाही. हे झालं अभिन्न निमित्त उपादान कारण. आता जागा कमी. आता पुन्हा आपण एक काम करू की ते राहिलं तर पुढे शिकू. नाही तर पुन्हा उपादान कारणात दोन कारण आहे. विवर्त उपादान कारण, परिणामी उपादान कारण. निमित्त कारणामध्ये पुन्हा हे जे निमित्त कारण आहे याच्यामध्ये पुन्हा 4 निमित्त कारण आहे. जड निमित्त कारण, चेतन निमित्त कारण, कार्यकाल वृत्ती निमित्त कारण, कार्यपूर्वकाळ वृत्ती निमित्त कारण. पण तो विषय आपल्याला इथे मांडायचा नाही, फक्त तुम्हाला एक सूचना दिली. पुन्हा बरेच काही लोकांना असं वाटेल की हे शिकविलं नाही, परंतु आपल्याला या विषयाचा मूळ गाभा शिकायचा. साधारण कारण, असाधारण कारण, त्याच्यापैकी उपादान कारण, निमित्त कारण भिन्न भिन्न आहे. आणि या संपूर्ण जगाचं निमित्त कारण आहे ब्रह्म, उपादान कारण आहे माया. आणि त्या दोन्हीचं वास्तव्य कुठं आहे? ईश्वरामध्ये. किंबहुना ईश्वर म्हणजेच उपादान निमित्त कारणाने युक्त असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. कळालं की? काही शंका असेल विचारायचं बघून बघा. जेने हे विश्व निर्मिले, जे कोणी ब्रह्मानी नाही, ब्रह्मानी नाही, मायेने नाही, कोणी? ईश्वर. बस. आपण बसलेले, मी उभा. आता ह्याच्यासाठी एक अभंग सांगतो तुम्हाला. 5 मिनिट वेळ आहे आपल्याला. अभिन्न निमित्त उपादान करण्याचा विषय. तुकोबरायाने पंढरपूर मधील पांडुरंगाचं वर्णन केलं आपल्या विठोबाचं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाली, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. विवादती जयासाठी जगत जेठी विठ्ठल, आणि तो का म्हणे अकळ आणि आहे सकळ व्यापक. जयापासून सकळ महिमंडळ. मही म्हणजे पृथ्वी, मंडळ म्हणजे आकाश. हा संपूर्ण समूह कोणापासून तयार झाला? परमात्म्यापासून, म्हणजे पांडुरंगापासून. तो हा पंढरीचा राणा. तो कसा आहे? अनुमान, श्रुती, प्रत्यक्ष या प्रमाणाला काही तो जाणला नये अनुमाना श्रुती. विवादती जयासाठी शास्त्रे परस्परामध्ये वाद करून राहिले. जगत जेठी विठ्ठल, सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कोण आहे? विठ्ठल आहे. तो का म्हणे अकळ. अकळ शब्दाचा अर्थ आहे निरवयव. काय? निरवयव, कलारहित, निरंश. याचं नाव काय आहे की अकळ. अकळ शब्दाचा अर्थ आहे कलारहित. कलारहित म्हणजे काय? अवयवरहित. अवयवरहित म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा अवयव त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून हे लक्षण कुणाचं आहे? सगुण परमात्म्याचं आहे का ब्रह्माचं आहे? ब्रह्माचं. हे लक्षण कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. की जो कार्यापासून तटस्थ राहतो. ब्रह्म कसं आहे? कार्यापासून कसं आहे? तटस्थ आहे. मग अकळ आहे म्हणजे कलारहित आहे. कलारहित आहे म्हणजे निरवयव आहे. निरवयव आहे म्हणजे ते काय की निर्गुण निराकार आहे, आणि म्हणून ते ब्रह्म आहे. बरं, आहे सकळ व्यापक. सकळ व्यापक आहे. तो व्यापक आहे म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये तो काय आहे की व्याप्त आहे.
व्यापक आहे म्हटल्याने ते उपादान कारण आहे. कोणतं कारण आहे? आणि उपादान कारण काय आहे की ईश्वरामध्ये माया प्राधान्याने ईश्वर जगाचं कोणतं कारण आहे? उपादान कारण. आणि चैतन्य प्राधान्याने ब्रह्म प्राधान्याने जगाचं उपादान कारण कोण आहे? निमित्त कारण कोण आहे? की ब्रह्म आहे. म्हणजे आकळ म्हणण्याने ब्रह्म आणि व्यापक म्हणण्याने उपादान कारण, आकळ म्हणण्याने निमित्त कारण आणि व्यापक म्हणण्याने कोणतं कारण आहे? उपादान कारण आहे. आणि दोन्ही कारण कुठे आहे? तो हा पंढरीचा दाणा. म्हणजे जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण जर कोण असेल तर विटेवर उभा असलेला आमचा पांडुरंग रामनाथ. 2 तास निघून जाते तुमचे हे सगळं सांगण्यात. दयापासून ही सगळं महिमंडळ हे झाली. तो एक पंढरीचा राणा आणि नये अनुमाना श्रुतीशी. तो का म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. मी श्लोक बोललो अगोदर. माया अध्यक्षण प्रकृती ही सुयते सचराचर. अध्यक्ष याचा अर्थ निमित्त कारण आणि सुयते चराचर याचा अर्थ उपादान कारण. स्वतः देव म्हणतो की या संपूर्ण जगाचा मी काय आहे की अध्यक्ष आहे. म्हणजे निमित्त कारण मीच आणि उपादान कारण कोण आहे? मीच आहे. म्हणून या जगाच्या संबंधी या जगाचं निमित्त कारण कोण, जगाचं उपादान कारण कोण आणि जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण हे तुम्हाला जर कळालं की तुमच्या बुद्धीमध्ये असलेला संदेह हा अगदी मोकळा होणार आहे. आपण उगाच ब्रह्माला ईश्वर म्हणतो, ईश्वराला काय म्हणतो? ब्रह्म म्हणतोय. आणि म्हणून जगात अशी कितीतरी प्रमाण आहे. आता कितीही प्रमाण देते तुम्हाला की ईश्वराची अभिन्न निमित्त उपादान कारण. याच्यात एक थोडा बारकावा आहे. कोणता बारकावा आहे? की ईश्वरास माया उपाधी आहे पण ती शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळं ती त्याला बद्ध करीत नाही. म्हणून ईश्वर सदा काय आहे की मुक्त आहे. आणि तुमची आमची उपाधी मलिन सत्व प्रधान असल्यामुळे जीव हा काय आहे की बद्ध आहे. हा जीवातील ईश्वरातील काय की फरक आहे. राहिलेला विषय आपण उद्या. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव